सो ऑल 5 मिनिटचा टाइम फ्रेमचा चार्ट तुमच्यासोबत निफ्टी 50चा लावलेला आहे. आता काय होतं बघा की बऱ्याचदा मी तुम्हाला हिंट देतो की सक्सेसफुल ऑप्शन बायर कोण, जो मार्केटमध्ये कमीत कमी वेळ देऊन त्याचा ट्रेड एक्झिक्यूट करतो आणि त्याचं टर्मिनल, त्याचं जे सिस्टीम आहे ते बंद करून त्याची लाईफ जगतो, तो ऑप्शन बायर. जो पर्सन 9:15 पासून ते 3:30 पर्यंत या स्क्रीनसमोर अटकलेला आहे, जो स्टक झालेला आहे, मला असं वाटते की त्या पर्सनला सगळ्यात जास्त पोटेन्शियल लागत असेल प्रॉफिटेबल होण्यासाठी. सो स्ट्रॅटेजी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि तीच मी तुम्हाला डिस्कस करणार आहे आज तुमच्यासोबत. मंडेची स्ट्रॅटेजी, उद्याची. आज संडे आहे, मार्केट बंद आहे, आपण रात्री स्ट्रॅटेजी डिस्कस करून घेऊ की बाबा उद्या आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो, कुठे स्टॉप लॉस लावू शकतो आणि किती कॅपिटल आपण उद्या डिप्लॉय करू शकतो हे आपण बघून घेऊ. सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक सेकंड. हे बघा, मार्केट मागच्या आठवड्यापासून 24,350च्या वरने गेलेला आहे आणि इथे जर सपोर्ट तुम्ही पाहिला तर 23,900च्या खाली गेलेलं नाही आहे. प्लस इथे जर गोष्ट तुम्ही पाहिली, ऑब्झर्व केली तर तुम्हाला लक्षात येईल की जे शुक्रवारचं मार्केट होतं ते कॉन्सोलिडेशन झोनमध्ये होतं. कॉन्सोलिडेशन झोनमध्ये म्हणजे तुम्हाला एवढं तर माहिती असेल की कॉन्सोलिडेशनमध्ये मार्केट जेव्हा असते तेव्हा तुम्हाला कुठे ना कुठे मूव्ह मिळणार असतो. जर गुरुवारचं मार्केट तुम्ही पाहिलं एक्सपायरीचं मार्केट, तर ते वन साइडेड होतं आणि शुक्रवारचं मार्केट जर पाहिलं तर ते व्होलॅटाईल होतं. ठीक आहे, म्हणजे मार्केट इथून वर गेलं, एक तुम्हाला मार्करने दाखवतो, इथून वर गेलं, परत खाली आला, परत वर गेला आणि दिवसभर कॉन्सोलिडेशन झोनमध्ये राहिलं. कॉन्सोलिडेशन झोनमध्ये राहणं म्हणजेच एकतर सेलरचं जमा होणं, गेट टुगेदर, किंवा बायरचं गेट टुगेदर होणं. आता कुठे जाणार हे प्रिडिक्ट करण्यापेक्षा आपण सिम्पल टर्म्समध्ये इथे कंडिशन ठेवू, इफ अँड बटवाल्या. जर असं झालं तर असं करू, असं झालं तर तसं करू, असं काहीच नाही झालं तर वेट करू. ठीक आहे. सगळ्यात पहिली कंडिशन आहे की गॅप अप ओपन नव्हता, गॅप डाऊन ओपन नव्हता, लेवल टू लेवल जर ओपन होतं आहे मार्केट तर तुम्ही या लेवलचा स्टॉप लॉस लावून कॉल ऑप्शन बाय करू शकता. इथे तुम्ही तुमच्या क्वांटिटी जे आहे, फॉर एक्झाम्पल 1 लाखचं कॅपिटल आहे, तर माझ्यानुसार तुम्ही मोर दॅन 50% कॅपिटल इथे डिप्लॉय करू शकता. याचं कारण काय बरोबर, कारण तुम्हाला इथं स्टॉप लॉस जो आहे तो खूप छोटा मिळतो आहे. ठीक आहे, हा याचा फायदा आहे. कारण तुम्ही जर टार्गेट डिझाईन करताय तर 23,350 किंवा 23,320च्या जवळपासचं टार्गेट तुम्ही इथे डिझाईन करू शकता, डिसाईड करू शकता. ही झाली लेवल टू लेवल ओपनिंगची गोष्ट. इथे जर मी गॅपडाऊनची गोष्ट केली, जी की प्रोबॅबिलिटी जास्त आहे गॅपडाऊनची. का बरं? कारण ओव्हरऑल जर मार्केट जर पाहिलं तर ते निगेटिव्ह आहे. ते जर पॉझिटिव्ह असतं तर हमखास मी म्हटलं असतं की उद्या गॅपअप ओपन व्हायची चान्सेस जास्त आहे, पण गॅपडाऊन होण्याचे चान्सेस जास्त वाटत आहे कारण शुक्रवारी एवढा मोठा फॉल आलेला आहे. पण स्टील ठीक आहे, आपण ते पण डिस्कस करून ठेवू. मार्केट जर 24,050 24,000च्या लेवलच्या आसपास जर ओपन होत आहे, या लेवलमध्ये कुठे, तर तुम्ही वेट करा की बाबा मार्केट 24,080च्या लेवलला ब्रेक करते आहे का. ते जर परत या कॉन्सोलिडेशन झोनच्या आतमध्ये जर एंटर होते आहे तर हमखास मी तर म्हणेल की इथून मार्केट वर जाईल. पण जर इथे रिटेस्ट करून इथे खाली येते आहे तर तुम्ही बिंदास पुट बाय करू शकता विथ द टार्गेट ऑफ 23,900. ठीक आहे. आता गोष्ट करून घेऊ गॅपअप, जी की चान्सेस मला कमी वाटतात आहे. इवन दो मी स्वतःच त्या दिवशी कॉल ऑप्शन बाय करून ठेवणार होतो मार्केटमध्ये. लेट्स सी, हो पण शकते, नाही पण होऊ शकत. 24,200च्या वर जर मार्केट ओपन होते आहे तर इथे बाबांनो तुम्ही वाट बघा की इथे मार्केट रिटेस्ट होते आहे का. जर रिटेस्ट होत आहे आणि इथून वर जाते आहे तर अगेन तुम्हाला स्टॉप लॉस इथे छोटा मिळतो आहे. टार्गेट जे आहे ते तुम्हाला इथे मोठं मिळते आहे. कितीचं मिळते आहे? 24,350चं. 24,350चं टार्गेट जर तुम्हाला इथे मिळते आहे, स्टॉप लॉस छोटा मिळतो आहे, तर कॅपिटल कमी डिप्लॉय करून मला नाही वाटत तुम्ही करायला पाहिजे. कॅपिटल जास्तीत जास्त डिप्लॉय करून तुम्ही फायदा घेऊ शकता. मला सांगा तुम्हाला काय वाटते या स्ट्रॅटेजीबद्दल किंवा माझ्या या प्लॅनिंगबद्दल उद्याच्या मार्केटच्या. इन केस तुम्हाला आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा तुमच्या इतर ट्रेडर मंडळींसोबत, जेणेकरून थोडं मलाही मोटिवेशन मिळेल. बिकॉज मोटिवेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. थँक्यू.